श्री परमात्मने नमः. ज्ञानदेवांचा पत्रसंवाद चांगदेव 65. भाग 16. द्रष्टा व दृश्य निर्मितीची प्रक्रिया भाग 5. ओव्या आहेत 25 ते 27. ज्ञानदेव आत्मतत्वाच्या ठिकाणी द्रष्टा द्रष्टृत्व भाव कसा निर्माण होतो ते दृष्टांतानं स्पष्ट करत आहेत. ज्ञानदेव म्हणतात, एकची झाली ती होती, तिन्ही गेली या एकची व्यक्ती, तरी तिन्ही भ्रांती एकपण साच. अशा प्रकारे एकच वस्तू त्रिधा झाली होती, ते त्रिविध पण नाहीसे झाले की एकच वस्तू उरते. म्हणून तीन पण हे भ्रांती आहे व एक पण हे सत्य स्वरूप आहे. दर्पणाची या आधी शेखी, मुख असतची असे मुखी, माझी दर्पण अवलोकी आन काही होय. आरसा पाहण्याच्या पूर्वी किंवा आरसा दूर केल्यावरही मुख जागच्या जागेवरच असते. पण त्यावेळी आरशात पाहताना त्याचा काही निराळेपणा होतो का? पुढे देखीजे तेने बघे, देखते ऐसे गमू लागे, परी दृष्टी ते वावू गे झकवीत असे. पुढे म्हणजे समोर दिसत असल्यामुळं पाहणारा असा भाव निर्माण होतो, परंतु असे वाटणे ही दृष्टीची फसवणूक आहे. स्वामी स्वरूपानंद याचं अभंग रूपांतर करताना म्हणतात, एवं दृश्य द्रष्टा दर्शनही तीन, झाली तरी जाण एकाचीच, परिलोपता ते त्रिपुटीचे भान, एकची चिदघन राहे आत्मा. दृश्य दर्शनादी त्रिपुटी जी होय, ती तो भासमय आत्मा साच. मुखाची या पुढे धरीला दर्पण, नातरी तेथोन काढीला तो, तरी दर्पणाच्या आधी अंती साच, मुख ते आहेच असे तैसे. मध्य दर्पणात देखतीये वेळे, मुख काय आले दुजे तेथे. दर्पणी दृष्टीस दिसे मुखाभास, म्हणून द्रष्ट्यास द्रष्टत्व ये. परी आघविती भ्रांती ऐसे जाण, दृश्य द्रष्ट्याहून नसे भिन्न. दृश्याच्या होण्याने द्रष्टृत्व भाव व दृष्टीभाव निर्माण होतो व द्रष्टा दृश्य दर्शन अशी त्रिपुटी तयार होते. एक परमात्माच या तिन्हीला कारणीभूत असतो, आधारभूत असतो. त्या त्रिविधतेत तो एकलाच एक नांदत असतो. त्यामुळे द्रष्टा दृश्य दर्शन या तीन गोष्टी वेगळ्या वाटणे ही भ्रांती आहे, सत्य स्थिती नाही. पाण्यावर लाटा उठतात, त्यांचे रूप पाण्यापेक्षा वेगळं दिसून येतं, पण लाटांमध्ये पाणीच असतं. किंवा सोन्याचे अलंकार घडल्यावर त्यांना रूप येतं, ते लगडीपेक्षा वेगळं भासत असलं तरी असते एक सोनेच. त्याचप्रमाणे एक परमात्माच त्रिविधतेत नांदत असतो. समुद्राचा विसर पडून लाटा सत्य वाटणे अथवा सोन्याचा विसर पडून अलंकार सत्य वाटणे हा भ्रम आहे. तसेच परमात्म्याचा विसर पडून जग सत्य वाटणे हा भ्रम आहे. जग हे आत्मतत्वापेक्षा कधीही भिन्न असत नाही. अलंकार दिसणे ही सत्य गोष्ट आहे, पण त्यामधील सोने विसरणे हा भ्रम आहे. त्याप्रमाणे दिसणारे, अनुभवाला येणारे जग ही सत्य घटना आहे. जगरूपाने परमात्माच अनुभवाला येतो हे विसरणे हा भ्रम आहे. हे स्पष्ट करण्यासाठी ज्ञानदेवाने दृष्टांत दिला आहे आरशाचं. आरसा पाहण्यापूर्वी व आरसा दूर केल्यावरही मुख मुखाच्याच ठिकाणी असतं. आरशात दिसल्यावर मुख निर्माण होते आणि आरसा काढून घेतल्यावर मुख नष्ट होते अशातला भाग नाही. मग आरसा पाहिल्यानं वेगळं काय होतं? तर आरशामुळं मुख समोर दिसतं, दृश्य होतं व प्रतिबिंब दृश्य झाल्यामुळे बिंबाकडे द्रष्टेपण येतं. पण आरशातले मुख वेगळे आहे असे वाटणे हा भ्रम आहे. ज्ञानदेव सांगतात की असे वाटणे हीच दृष्टीची फसवणूक आहे. आरसा हा दृश्य दिसण्यास व द्रष्टेपणा येण्यास निमित्त मात्र आहे. आरसा आहे म्हणून मुख दिसतं, प्रतिबिंब दिसतं म्हणून पाहणाऱ्याकडे द्रष्टेपण येतं. आरसा काही मुख निर्माण करत नाही. तसं असतं तर आरसा काढून घेतल्यावर मुख नष्ट व्हायला हवं होतं, पण मुख तर जागच्या जागीच असतं. आरसा काढून घेतल्यावर मुख नाश पावत नाही, तर प्रतिबिंब नाहीसं होतं व मुख आपले एकटेपणाने तसेच असते. आरशामुळे द्रष्टा दृश्य दर्शन अशी त्रिपुटी निर्माण झालेली असते. आरशात पाहण्यापूर्वी, आरशात पाहिल्यावर व आरशात जे दिसले त्या सर्व अवस्थात मुख असतेच. तसेच परमात्मा द्रष्टा दृश्य दर्शन या तिन्ही अवस्थात असतोच. द्रष्टा दृश्य दर्शन या त्रिवेणी प्रक्रियेचेच नाव जग असं आहे. असं सांगून ज्ञानदेव चांगदेवांना काय उपदेश देत आहेत ते आपण उद्या पाहू. इतर अनेक ग्रंथांचा आधार घेऊन ज्ञानदेवांच्या चांगदेव 65 या ग्रंथाचं
लेखन व वाचन सौ मनीषा अभ्यंकर मिरज यांनी केलं आहे. हरिओम तत्सत.